हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ टाकत आहे. तर आज आपण संध्याकाळचा संपूर्ण स्वयंपाक मी दाखवणार आहे. तर मी इथं कुकरची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करते. तर इथं बघा मी तुरीची डाळ घेतलेली आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, ते धुवून घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये डाळीमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. तर मी इथं कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे. तर गॅस चालू करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मग मी खाली भात लावलेला आहे, बाहेर तांदूळ येऊ नयेसाठी. मग वरती मी डाळीचा डब्बा ठेवलेला आहे. तर इथं कुकरच्या शिट्ट्या होत्यात तोपर्यंत आपण इकडं भरले वांग्याची भाजी करायची आहे, मला सुकी भाजी बनवायची आहे. तर मी इथं टोमॅटो असं कापून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि ते ठेचून बाजूला ठेवलं. आणि मग मी अशा पद्धतीनं 4 वांगे कापून घेतलेले आहेत. तर इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर आपण आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्याच्यानंतर जिरं टाकून घेऊया. जिरं टाकल्याच्यानंतर आपण ठेचलेलं लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया. त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया. मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा. टोमॅटो टाकून घेतल्याच्यानंतर आपण इकडं भरून घेऊया, वांग्याचा मसाला भरून घ्यायचा आहे. तर मी शेंगदाण्याचं कूट एकदमच थोडंसं 5-6 दिवसासाठी करून ठेवत असते. त्याच्यामधलंच थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, 2-4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपलं घरगुती सोलापुरी काळा मसाला घेतलेला आहे, तो एक पाऊण चमचा टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे पाव चमचा आणि लाल मिरची पावडर टाकलेली. तर शक्य असल्यास काही मसाले वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता, पण मी शक्यतो मसाले वापरत नाही भाजीमध्ये. आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकून घेतलेले त्याच्यामध्ये. आणि हा मसाला थोडंसं पाणी टाकून आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. मस्त भाजी लागते चमचमीत. आणि हा स्वयंपाक बनवायचा म्हणलं तर अजिबात वेळ लागत नाही, अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक होऊन जातो. तर मी हा मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे पूर्ण छानपैकी. मसाला मस्त भरून आपलं टोमॅटो पण चांगलं शिजलेलं आहे तेलामध्ये. तर हे 4 वांगे मी टाकून घेतलेले आहेत आपल्या कढईमध्ये. तर हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून, कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे ते मसाल्याचं पाणी, कारण वांगे थोडेसे शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावंच लागेल छानपैकी. तोपर्यंत माझा कुकर पण थंड झालेला होता. वांगी शिजतात तोपर्यंत कुकरची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला. अजून थोडंसं पाणी कमी वाटतंय मला, तर मी थोडंसं पाणी वाढून घेतलेलं आहे. आणि आपल्याला 1-2 मिनिट झाकून ठेवायचं आहे ते. तोपर्यंत मी कुकरचं झाकण काढून घेतलं आणि डाळ छान शिजलेली आहे मऊसूत. तर डाळीचं डब्बा मी काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि हळद टाकून घ्यायची आहे. आपल्याला साधं वरण बनवून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मी हळद आणि मीठ टाकून घेतलेली आहे. आणि पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. इथे लसणाच्या पाकळ्या काही सोलून घेतलेल्या आहेत, मी ठेचून घेतल्या. आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि मिरची पण चिरून घेतलेली होती मी. तर इकडे तोपर्यंत तयारी करूच तर वरणाची इकडे वांगं आपलं शिजतंय. मधून मधून आपल्याला त्याला पण लक्ष द्यायचं आहे. थोडंसं मला अजून 2 मिनिट शिजवावं लागेल, थोडंसं कच्चं होतं म्हणूनसाठी. आणि इकडं डाळ घोटून घ्यायची आहे आपल्याला वरणासाठी, वरणाला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी छान स्मॅश करून घेतली मी डाळ. आणि इकडं पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे. मग आता तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला मोहरी तडतडल्याच्यानंतर मग जिरे टाकायचं आहे. वरण पण अतिशय सुंदर झालेलं होतं, खूप चविष्ट झालेलं होतं. दोन्ही तडतडल्याच्यानंतर आपल्याला ठेचलेला लसूण आणि मिरची टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे मी, चिरून घेतलेली कोथिंबीर. आणि घोटलेलं वरून होतं ती डाळ टाकलेली आहे. थोडी थोडी करून सुरुवातीला डाळ टाकली, नंतर सगळी डब्यामधील सगळी डाळ टाकून घेतलेली आहे मी. ते कलर किती सुंदर दिसतोय बघा, दिसतच असेल तुम्हाला.
खूप सुंदर स्वयंपाक झालेला होता. अगदी साधा सिंपल आपल्या रोजच्या जेवणातील एकदम साधं जेवण आहे हे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. आपली वांग्याची भाजी पण शिजलेली आहे इकडं. वरणाला फोडणी देस्तोपर्यंत छान वांग्याची भाजी पण शिजलेली आहे. छान झालेली होती वांग्याची भाजी पण, मस्त झालेली. आम्ही 2 माणसासाठी स्वयंपाक केलेला होता. झटपट एकदम स्वयंपाक होतो असा. साधा सिंपल स्वयंपाक बनवायचा म्हणलं की पटकन होतो. वरणाला उकळी आलेली, मी बंद केलेला आहे गॅस वरणाचा पण. आणि आता मी पटकन तवा पण ठेवून घेतलेला आहे इकडं. मी 3 भाकरीचं पीठ घेतलेलं होतं, तर मी मीठ टाकून घेते. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी. बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत आपल्याला. तर इथं मोबाईल पकडायला मला कोणी नव्हतं, त्याच्यासाठी मी भाकरी काही केलेली दाखवलेली नाही आहे. तर इथं डायरेक्ट पाणी लावतानाच दाखवले. खूप छान लागते वांग्याच्या भाजीबरोबर ती बाजरीची भाकरी. अतिशय छान लागते चवीला. आणि मी इथं बघा पाणी लावून घेतलेले भाकरीला सगळीकडं. मस्त अशी भाकरी झालेली आहे. तोपर्यंत मी इकडं दुसरी भाकरी करून घेतलेली आहे. वरची भाजूस तोपर्यंत पटकन होतात भाकरी. भाकरीला वेळ लागत नाही बनवायला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करत जावा. भाकरी छान फुगलेली होती, पण हवा कुठून तर जाते, त्याच्यामुळे भाकरी मी दाबत होते चाकूने. मस्त खरपूस छान भाजून झालेली आहे भाकरी. तर आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत बनवून. आता मी तुम्हाला थाळी बनवून दाखवते. आपली साधी सिंपल थाळी आहे. तर इथं मी प्लेटमध्ये वांग्याची भाजी पण काढून घेतलेली आहे आणि वरण सोबतच टोमॅटो कांदा पण आहे. ते तोंडी लावण्यासाठी लोणचं वगैरे पण ठेचा असेल तर ठेवला तरी चालेल. मस्त असा खूप छान झालेला होता आजचा स्वयंपाक, साधा सिंपल आपला. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.